तो म्हणला मी तुला तू तो असेल ना तोपर्यंत मी तू जाणार नाही. मला तुझ्या बरोबर आधी यायचं. मग ती बारू फाकली मी ती शिरली त्या बारू मध्ये. तो पण त्या बारू मध्ये गेला तिच्या बरोबर शेपला जाऊन. मग खाली गेलो, खाली देवी होती. देवीची येत होती ती वर गाई म्हणून. हे मंदिर अनेक वर्षांपूर्वीचे असून स्थानिक लोकांच्या मते ते प्राचीन काळापासून पूजले जाते. काही आख्यायिकांनुसार देवीने येथे प्रगट होऊन गावाचे रक्षण केले म्हणून तिला ग्रामदेवता मानले जाते. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत कवठे एम आय तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण एम आय मातेचे दर्शन घेऊन संपूर्ण मंदिर परिसर आणि या मंदिराविषयीची जी असणारी आख्यायिका ही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळींनो, जाऊया एम आय देवीच्या दर्शनासाठी. पुणे जिल्ह्यातील एक अत्यंत पवित्र आणि जागृत देवस्थान कवठे एम आय येथील एम आय देवी मंदिर ही देवी नवसाला पावणारी आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी म्हणून ओळखली जाते. पुण्यापासून सुमारे 60 ते 70 किलोमीटर अंतरावर शिरूर तालुक्यातील कवठे एम आय या गावात हे प्राचीन मंदिर वसलेले आहे. शांत वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे ठिकाण प्रत्येक भक्ताला एक ऊर्जा देऊन जाते. एम आय देवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि श्रद्धास्थान मानले जाते. एम आय देवी ही पार्वती दुर्गेचे एक रूप मानले जाते. गावाचे नावही देवीच्या नावावरून पडले आहे. त्यामुळे या ठिकाणाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप मोठे आहे. एम आय देवीला आदिशक्तीचे रूप मानले जाते. नवस पूर्ण करणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. गावातील प्रत्येक छोट्या मोठ्या कार्याची सुरुवात देवीच्या दर्शनानेच केली जाते. चला तर मंडळींनो, आता आपण मंदिरामध्ये जाऊन घेऊया एम आय मातेचे दर्शन. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. या ठिकाणी या मंदिराविषयी आणि या देवीविषयी जी आख्यायिका सांगितली जाते ही आख्यायिका सुद्धा आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी मंदिर परिसरामध्येच आपल्याला एक सुंदर असे मुंजाबा मंदिर देखील पाहायला भेटते. मंदिराच्या मागील बाजूस 15 फूट खोल एका भुयारामध्ये आपल्याला महादेव मंदिर पाहायला भेटते. या ठिकाणी आता आपण सर्वात प्रथम दर्शन घेऊया. या भुयारी मार्गामधून कवठे गावात असणाऱ्या मराठा सरदार श्रीमंत पवार यांच्या राजवाड्यामध्ये जाण्यासाठी 3 किलोमीटर अंतराचा पूर्वी भुयारी मार्ग असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी ऐकायला भेटते. तर हे मंदिर अतिशय प्राचीन असून अतिशय सुंदर असं हे महादेव मंदिर आपल्याला पाहायला भेटते. हा आहे मंदिराचा शिखराचा भाग. मंदिराच्या बाह्य भागामध्ये आपल्याला अतिशय शांतता आणि स्वच्छता देखील या ठिकाणी पाहायला भेटते. तसेच
या ठिकाणी भक्तांसाठी भक्त निवासाची देखील सोय असल्याची माहिती मिळाली. मंदिर परिसरामध्ये समोरच आपल्याला या ठिकाणी 2 सिंहाच्या मूर्त्या आणि समोर एक दगडी गोटा पाहायला भेटतो. तर हा दगडी गोटा या ठिकाणी उचलण्याची पारंपरिक पद्धत आजही या ठिकाणी असल्याचे आपल्याला पाहायला भेटते. यात्रेमध्ये या ठिकाणी खूप गर्दी होत असते, त्यामुळे यात्रेच्या काळामध्ये आपल्याला या दर्शन रांगेमधून देवीच्या दर्शनासाठी सोडले जाते. मंदिराच्या बाहेरील बाजूस आपल्याला एक सुंदर अशी या ठिकाणी बारव पाहायला भेटते. तर या बारवेमध्ये आपल्याला भर उन्हाळ्यातही भरपूर असे पाणी असल्याचे या ठिकाणी पाहायला भेटते. समोर आपल्याला एक पायरीवरती कासव देखील या ठिकाणी पाहायला भेटते. तर या ठिकाणी आल्यानंतर सर्वात प्रथम भक्त भाविक या बारवेमधून पाणी ओढून हातपाय तोंड धुतल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी जात असतात. तर मंडळींनो, आपण यमाई माता मंदिरामध्ये जाऊन आता दर्शन घेतलेलं आहे. तर या मंदिराच्या समोरूनच आपल्याला जे जुनं यमाई मातेचं ठाणं आहे त्या ठिकाणी देखील एक छोटं मंदिर आहे. तर त्या ठिकाणी आता आपण दर्शनाला जाणार आहोत. तर मंडळींनो, समोर जे मंदिर दिसतंय ते यमाई मातेचं मंदिर असून आपण त्या ठिकाणी आता दर्शन घेतलेलं आहे. आणि ह्या मंदिराच्या बाहेरूनच आपल्याला जे यमाई मातेचं जुनं ठाणं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी हा रस्ता आहे. तर ह्या रस्त्याने आता आपण निघालेलो आहोत यमाई मातेच्या जुन्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. अगदी जवळ 2 मिनिटाच्या अंतरावरती हे आपल्याला जुने यमाई मातेचं मंदिर पाहायला भेटते. तर तिथे आता आपण जाऊया दर्शनासाठी. तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत जे यमाई मातेचे जुनं ठाणं आहे त्या ठिकाणी. अतिशय सुंदर असं शांतमय ठिकाणी असणारे हे जुने यमाई मंदिर, मूळ प्रगट स्थान असणाऱ्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता अतिशय शांतमय हा परिसर आहे. आता या ठिकाणी आपण जाणार आहोत दर्शनासाठी. हे ठिकाण म्हणजे जुने यमाई माता मंदिर म्हणजेच मूळ प्रगट स्थान. अतिशय शांतमय ठिकाणी असणारे हे मंदिर. या मंदिराविषयी आणि या मातेच्या प्रगट झालेल्या स्थानाविषयी आपण सविस्तर माहिती आणि जी काही आख्यायिका आहे ती या ठिकाणी असणाऱ्या या मावशीकडून ऐकून घेणार आहेत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत कंटिन्यू पहा. एक आमच्या समाजाचा मुलगा होता, लग्न समाजाचा. तो इथे गायावळीत होता. गाया वळता वळता त्यांनी तिथून एक गुप्त बारू होती, त्या बारूतून गाय निघू लागली. ती गाय तिच्या गायांमध्ये चरायची. त्याचे करता करता महिने झाले, त्याला ती गाय दिसत नव्हती, आलेली गेलेली. दिवसभर सांभाळायचा तो. मग ती एक दिवस त्याच्या आईला सांगू लागला की हे गायीची आई गाई आपल्या गायांमध्ये चरते दिवसभर, पण मला ते जाताना येताना काय दिसत नाही. मग ते म्हणली तू असं कर, तिथंच थांब, मी इथे गाय नाही ना संध्याकाळी ती कुठं जाते बघ. मग तो थांबला. मग ती गाई इथे येऊन उभी राहिली. ती मागं गुप्त बारक होती, तिथे येऊन उभी राहिली, जाईना. तो म्हणला मी तुला तू तो असेल ना तोपर्यंत मी तुझं जाणार नाही, मला तुझ्या बरोबर जाग यायचं. मग ती बारू फाकली. मी ती शिरली त्या बारू मध्ये. तो पण त्या बारू मध्ये गेला, तिच्या बरोबर शेपला जाऊन. मग खाली गेलो, खाली देवी होती. देवीच येत होती ती वर गाई म्हणून. मग तू जरा बघते तिचं म्हणजे त्याला भक्ती ज्ञान होत. लहान मुलगा होता पण भक्ती ज्ञान होत त्याला. मग तिला वाटलाच ना हा माझा पुजारी होईल. मग
असं करता करता मग ते गेला तिथं आतमध्ये. मग त्याने त्या गायला वावळायला आल्या, त्याला वावळलं, गायला वावळलं, साथी आसरा. मग त्याच्यानंतर तो म्हणला आता माझा तो माझी राखून द्यायला जायची. ते म्हणलं आता नाही तुला जाऊन द्यायचं, आम्ही सकाळी या गाय बरोबर जायचं. मग तो राहिला रात्री सकाळचा आला त्या गाय बरोबर. मग त्याने म्हणला माझी राखून द्या. त्याने म्हणजे त्याच्या 15 घालून पैसे उघडे होते. हे वाळा थोडा मोठा वाळा. आणि मग वर आला तर म्हणलं लाजपर्यंत सोडू नको, मागं बघू नको. मग ती गाई गाय बरोबर आला, गाई घसरायला की तो गेला त्या बाकीच्या गाया नाही घरी. मग गाई तर इसरू लागली. त्याने काय केलं, इथं या मंदिर ना, मंदिराच्या पुढे गेला, तिथं हे होते. त्याला वाटतं काय केलं बघावं. पहिलं तर कोर्स, ते कोर्स देण्याचं फेकून दिलं. त्याच्या आखाच्या गारा लागला तिथे आणि गेला घरी. मग आई करू लागली, तू पुढे होता, काय होतं, काय दिलं. तो ना काय नाही कोर्स दिली होती त्या बायांनी. मी तिथं टाकून म्हणला पुढं म्हणजे जगयाला नाही म्हणून. आणि ह्याच्या पुढे गाठा त्या मोर. मग ते सारं गार माळ झालं पाच. आखं माळच झालं होतं ना, तेवढं गार होतं सगळं. मग बरं म्हणे, मग ती आधी घोंगडी म्हणजे बघू काय होतो. घोंगडीत काय करू मला असलंच ना. तिने आधी जाखत नाही खाली. त्याच्या 2 कोळसे पडले, त्याच्या दोन्ही टाळाच सोन्याचे. आणि मग तिचं बोरं मग ते लोकांनी बस काढले त्यांच्याकडून, बाई बळपट होती. मग असं करता करता ते देवी मग तो तिथे येऊन हे करायला, त्याला ती परत झाली. मग तिथं निघली, त्याला म्हणली मला गावात नेऊन आण. म्हणला मी नाही तुला द्यायची, तू मला जड बसली, तू केवढी मोठी दिसते. म्हणला मी बारीक केली, तेवढी तुला नाही जड जायची. मला इथे खाली घेऊन काय म्हणजे ही मला तिथं जायचं ना, तू मागं बघू नको. ते काय लहान मोठं होतं, त्यांनी गाया तिथे आणून सोडल्या आणि त्याचं गायांचं लक्ष. त्यांनी बघितलं मागं, बघितलं म्हणजे तिथेच थांब म्हणली. मग थांब म्हणली, तिथे गायब झाली. परत त्याला म्हणजे मागं बघू नको. त्याने परत मागं पाहिजे कशी पुढे गेली म्हणून. आणि मग ती आज दिसली आली. मग तिचं पुढे मग ती बघती आमच्या लोकांना मिळाली. म्हणजे ते आता जे खाली मोठं मंदिर आहे तिथं आणि मेन ठाणे इथं आणि जी गुप्त 12वी ती आहे की इथं कुठं? ते आता डेव्हलप केलं ना, ती काढून हा 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 बरोबर. पाठीमागं होती. ठीक आहे ठीक आहे. हा तुझं मोर मग आमच्या लोकांना पूजा मिळाली. मग तुला आधी सापणार मग कोणत्या समाजाचे लोक तुमची? धनगर समाज, धनगर समाज आहे. बरोबर. आम्ही शेजार धनगर आहे. हा हा ठीक. हे काय खुना पडलेलं घ्या वर आली होती. हा हा त्यात एक खून दिली कोणी इकडं याला ओतूरच्या लोकांनी नेली. ओतूरला 5 वाट्या नगरच्या लोकांनी नेली. म्हणजे इथं 5 शिळा आल्या होत्या, यातली एक शिळ ओतूरच्या लोकांनी नेली आणि एक शिळ नगरच्या लोकांनी. आता इथं 3 शिळ आहेत नाही का जुन्या ठाण्याची इथं? बरोबर बरोबर. तर मंडळींनो, आपण जुने ठाणे जे आहे यमाई देवीचे त्या ठिकाणी येऊन दर्शन देखील घेतले. आणि आतमध्ये ज्या पुजारी मावशी होत्या त्यांनी आपल्याला या मंदिराविषयी, देवीविषयी संपूर्ण आख्यायिका देखील या ठिकाणी सांगितली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच लिहा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.